पूर्व मंत्री अनिल देशमुख ने राज्य में जिला परिषद और स्थानीय निकाय चुनाव होंगे या नहीं, इस पर संदेह जताया है। नागपुर में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि फिलहाल प्रशासक काम कर रहे हैं और यही लोग चुनाव स्थगित करने के लिए कोर्ट जाते हैं। इसकी आलोचना महाविकास आघाड़ी ने भी की है। साथ ही उन्होंने नागपुर मनपा में 151 में से 100 सीटों पर चुनाव के लिए एनसीपी की तैयारी की बात कही। साथ ही दावा किया कि महाविकास आघाड़ी में समन्वय के माध्यम से सीटों पर समझौता किया जाएगा। ठीक आहे ना, आता जेमतेम आता सुरुवात झाली आहे। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी प्रक्रिया बहुत केव्हा लागेल याची सर्व वाट पाहत आहेत। लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे आणि लागल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही। म्हणजे निवडणुका लागेल की नाही याच्याबद्दल अजूनही अनेक लोक साशंक आहेत। सरकारलाच निवडणुका लावायच्या नाही हे दिसतं चाललं गेल्या 3-4 वर्षापासून। 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे प्रशासक आहेत। सरकारच्या मनात असतं तर त्यांनी केव्हाच निवडणुका लावल्या असत्या। कोर्टाचं नाव सांगतं, अरे कोर्टात तुम्हीच लोक पाठवता। कोर्टामध्ये कोणी गेलं असेल तर त्यांनी आपली चांगली सरकारनी बाजू मांडायला पाहिजे। असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा, प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषदचा द्यायचा, हे काही योग्य नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू, काय सगळ्यांचं मत आहे। आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ। त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट होईल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि काही ठिकाणी नाही झालं तर तिथे अलग लढवता येतील। आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या, पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ॲडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू।